नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सरवंदी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज या सेशनमध्ये आपण सकर्मक आणि अकर्मक ही जी दोन क्रियापद आहेत ह्यांच्यातला आपण फरक स्पष्ट करणार आहोत. पहा, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचं क्लॅरिफिकेशन असणं गरजेचं आहे. बघा, त्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाही. बघा, ज्यांना ग्रॅमॅटिकल प्रोग्राम समजून घ्यायचे त्यांना ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचंच आहे. बघा, पहिला जो मुद्दा आहे तुमचा शब्दांच्या जाती. बघा, शब्दांच्या जाती किती आहेत? 8. ह्या प्रत्येक शब्दाची जात म्हणजेच तुमचं एक वाक्य काय होतं की अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. म्हणजे हे जे 8 आहेत प्रकार ह्यांच्या शब्दांनी मिळून एक तुमचं वाक्य तयार होतं अर्थपूर्ण. राईट. मध्ये कोणते कोणते आहेत? पहिलं आहे तुमचं, बघा, पहिलं काय आहे? नाउन. नंतर आहे प्रोनाउन. नंतर आहे ऍडजेक्टिव्ह. नंतर आहे ऍडवर्ब. नंतर आहे वर्ब. नंतर काय बघा? प्रिपोजिशन. नंतर आहे कंजंक्शन. नंतर आहे तुमचं इंटरजेक्शन. बरोबर. बघा, 1 2 3 4 5 6 7 8. बघा, ह्या प्रत्येकाचा वापर तुम्हाला वाक्यरचना बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. आता त्याच्यामध्ये वर्ब ही एक तुमची महत्वाची जात आहे शब्दाच्या इंग्लिशमध्ये. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पार्ट्स ऑफ स्पीचेस. कशाला? ह्या शब्दांच्या जातीला पार्ट्स ऑफ स्पीचेस. बघा, पार्ट्स ऑफ स्पीचेस म्हणजे काय? शब्दांच्या जाती. याने काय होतं की तुमची एक इंग्रजीतली वाक्यरचना अर्थपूर्ण तयार आपल्याला करता येते. बघा, आता वर्बच आपण काय घेतलं? कारण की तुम्ही कुठलीही इंग्रजीची वाक्यरचना घ्या, ही विदाऊट वर्ब तुम्ही कंप्लीट करू शकत नाही. तुम्ही कुठलंही वाक्यरचना घ्या, ऍक्टिव्हची घ्या किंवा पॅसिव्हची घ्या, त्यासाठी तुम्हाला वर्बची गरज लागते. त्याशिवाय तुम्ही वाक्यरचना बनवू शकत नाही. आता वर्बचं तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं माहिती आहे. बघा, मी बाकीचं हे पुसतो, फक्त वर्बवर आपण आता फोकस करूया. कारण की आपल्याला काय करायचंय? सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद याच्यामध्ये फरक काय हेच आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, वरती मी वर्ब्स लिहितो. वर्ब म्हणजे काय असतं? क्रियापद. बघा, काय? वर्ब म्हणजे काय? क्रियापद. काय? वर्ब्स म्हणजे काय? क्रियापद. म्हणजे वाक्यरचना जसे की बघा, मी लिहिली आय राईट अ लेटर. बरोबर. राईट हे काय? तुमचं लिहिणे. हे काय झालं? तुमच्या काहीतरी वाक्यातनं काय दाखवते? ऍक्शन. बघा, मी आता ह्याच्यावर बोट ठेवलं, आय अ लेटर. कुठली क्रिया दाखवते का? नाही. म्हणजे हे वाक्य काय झालं? तुमचं अर्धवट. जर मी असं केलं, आय राईट अ लेटर, म्हणजे ती क्रिया काय करते? पूर्ण दाखवत आहे. बरोबर. हे लक्षात आलं? कारण की विदाऊट वर्ब तुम्ही वाक्यरचना बनवू शकत नाही. आता काय झालेलं आहे? हा वर्बचे 2 प्रकार पडलेले. बघा, तुम्हाला डायग्राम मी करून दाखवतो. 2 प्रकार पडलेले. एक आहे त्याचा कुठलं? सकारात्मक क्रियापद. आणि दुसरा आहे अकर्मक क्रियापद. आता ह्यांना इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणणार? बघा, सकर्मकला तुम्ही काय म्हणणार? ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आणि अकर्मकला काय म्हणणार तुम्ही? इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आता ह्या दोन्हीमध्ये फरक काय? बघा, एक वाक्य देतो, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. राहुल wrote a letter. आता इकडे एक वाक्य देतो, he runs. आता तुम्हाला काय करायचंय? ह्या दोन्ही वाक्यरचनांना व्हॉट, बघा लक्षात ठेवा, व्हॉट आणि हुम, काय किंवा कोणाला, हे असे प्रश्न विचारायचे.
बघा, कशाला विचारायचंय? क्रियापदाला. काय तुम्हाला प्रश्न काय विचारायचा आहे? क्रियापदाला. क्रियापदाला काय प्रश्न विचारायचा आहे? व्हॉट किंवा हुम, म्हणजे मराठीमध्ये काय किंवा कोणाला. बघा, व्हॉट काय लिहिलं? बघा, तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा आहे? वर्बला. राहुल रोट अ लेटर. मग राहुलने काय लिहिलं? पत्र. बघा, जेव्हा तुम्ही वर्बला प्रश्न विचारता त्याचा रो कुठं वळतो? लेटरकडे. म्हणजेच लक्षात काय घ्यायचंय की सकर्मक क्रियापद म्हणजे काय? की त्याच्या क्रियापदासोबत तुम्हाला एक कर्माची गरज लागते, कर्माची गरज भासते. बरोबर. म्हणजे तुम्ही वर्बला जर प्रश्न विचारला की तुम्हाला उत्तरामध्ये काय भेटतं? कर्म भेटतं. बरोबर. हा लक्षात. आता तसं जर तुम्ही हित प्रश्न विचारला इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक, तुम्हाला उत्तर कायच भेटणार नाही. म्हणजे हित तुम्हाला कर्माची गरज भासत नाही. लक्षात आलं? बघ, त्याच्यानंतरचं आहे, ह्याचं एक उदाहरण घेऊ आपण. ही सेंट मी देअर. आता याला प्रश्न विचारा, कोणाला? त्याने कोणाला पाठवलं? मला पाठवलं. म्हणजे उत्तर काय भेटलं? मला. बरोबर. म्हणजे हे कर्मामध्ये येतं ना, मी देअर, हे तुमचं काय येतं? कर्मामध्ये येतं. बरोबर. म्हणजे व्हॉट आणि हुम, म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की ज्यावेळेस सकर्मक क्रियापद असतात, मग हे कसे ओळखायची? ही क्रियापदाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. काय? व्हॉट किंवा हुम. जर तुम्ही त्या क्रियापदाला प्रश्न विचारला आणि तुम्हाला उत्तरामध्ये कर्म भेटतं, मग समजायचं की ते तुमचं काय आहे? सकर्मक, म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आणि ज्यावेळेस तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला कर्म हे भेटत नाही, मग त्यावेळेस ते काय असतं? तुमचं अकर्मक, म्हणजे इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. म्हणजे थोडक्यात सांगतो, सकर्मक मध्ये तुम्हाला क्रियापदासोबत कर्माची गरज लागते आणि अकर्मक मध्ये तुम्हाला क्रियापदासोबत तुम्हाला कर्माची गरज नसते. बघा, अर्थपूर्तीसाठी ह्याला क्रियापदाची गरज नसते. तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलंय, डायग्राम करून दाखवले, लिहून काढा, ह्याच्यावर थोडासा सराव करा, कन्सेप्ट समजून घ्या. आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये ही माहिती शेअर करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.